नमस्कार, मी विशाल परदेशी. बाप्पा मोरया मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. गणपती बाप्पा मोरया, मंगळमूर्ती मोरया. मंडळी, निमित्त खास आहे की बाप्पांच्या साक्षीने आम्ही एक खास उपक्रम घेतला. तसा तो पारंपरिक उपक्रम वाटत असला तरी तो सगळ्यांच्या जिव्हाळ्याचा आहे आणि तो म्हणजे असा आहे की राज्यातील प्रमुख शहरांमधल्या वेगवेगळ्या शहरांमधील सार्वजनिक गणपती मंडळे जी आहेत त्यांच्या देखाव्यांचे व्हिडिओ आम्ही मागवलेले होते आणि त्याची स्पर्धा मी या ठिकाणी घेतली. तर सुरुवातीला आज मी तुम्हाला घेऊन जातो ते थेट कोल्हापूरमध्ये देखील, म्हणजे नाथखुळा कोल्हापूर ज्याला म्हटलं जातं, पुरेपूर कोल्हापूर ज्याला म्हटलं जातं, तिथं देखील मंडळांचं ठरलेलं होतं की नेमकं काय करायचं. चला, तुमच्या सगळ्यांचं स्वागत करण्याबरोबरच थेट जाऊयात कोल्हापुरात आणि पाहूयात कशा पद्धतीचे देखावे त्या ठिकाणी त्यांनी बसवलेले आहेत. न्यूज 18 लोकमतच्या अंतिम स्पर्धेमध्ये कोल्हापुरातला महागणपती सुद्धा येऊन पोहोचलेला आहे. छत्रपती शिवाजी चौकातला हा गणपती आहे. तो या दृश्यामध्ये आपण पाहू शकताय. 21 फुटी हा महागणपती आहे आणि या महागणपतीचं वैशिष्ट्यामध्ये कोल्हापुरातली ही पहिलीच आहे ते 21 फुटाची मूर्ती आहे ती पाहायला मिळते आणि भव्य अशी ही मूर्ती पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने आहे ते छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये येत असतात. अतिशय प्राचीन हे मंडळ आहे आणि या मंडळाच्या वतीने विविध उपक्रम आहेत ते सुद्धा साजरे करण्यात येतात. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून या संदर्भातली आहे ते माहिती जाणून घ्या. शिवाजी चौक तरुण मंडळ गेले 44 वर्ष 21 फुटी महागणपतीची प्रतिष्ठापना करत आलेला आहे. ज्या भक्तांच्या मनोकामना पूर्ण झालेल्या आहेत, इच्छा मनोकामना, त्यांच्याकडून आपल्याला जे आपल्या गणपतीच्या अंगावर बघायला जी चांदी मिळते ती जवळजवळ 250 ते 350 किलो आतापर्यंतची चांदीचा रेकॉर्ड आहे आपल्या कोल्हापूरमध्ये, अखंड कोल्हापूर जिल्ह्यामध्ये. हिंदू मुस्लिम ऐक्य आणि सामाजिक सलोखा राखण्याचं काम या गणेश उत्सवाच्या निमित्तानं होते. मी मोहम्मद पठार, माझं हाराचं दुकान आहे. ते मंडळ स्थापन झाल्यापासून मी पहिला हार घालतो, जाताना घालतो. तर या मंडळामध्ये सर्व धर्म सहभाग आहे, मुस्लिम मराठी सगळ्यांना, तिथे भेदभाव काय नाही. आणि या वर्षी सुद्धा तोच उत्साह आहे तो या गणेश उत्सवाच्या निमित्ताने या मंडळामध्ये पाहायला मिळते. छत्रपती संभाजीनगर हे एक मंडळ अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे आणि या गणेश मंडळाला सुद्धा मोठ्या प्रमाणात भाविक आहे ते दरवर्षी भेट देत असतात. मूर्तीचं दर्शन आहे ते घेण्यासाठी या ठिकाणी मोठ्या रांगा आहेत त्या दरवर्षी लागत असतात. एक वैशिष्ट्यपूर्ण मंडळ म्हणून या मंडळाकडे पाहिलं जातं. साधारण एकाच साच्यातली गणेश मूर्ती आहे ती दरवर्षी हे मंडळ बसवत असतं. चांदीच्या आभूषणांनी सजवलेली मूर्ती आहे ही आपल्याला या दृश्यामध्ये पाहायला मिळते आणि नारळ अर्पण करण्याची परंपरा आहे ते या मंडळामध्ये मोठ्या प्रमाणात आहे. साधारण ट्रकभर नारळ आहे ते दरवर्षी या मंडळामध्ये भाविक अर्पण करतात आणि मिरवणुकीमध्ये ज्यावेळी अनंत चतुर्थी असते, सार्वजनिक विसर्जन मिरवणूक असते, त्या मिरवणुकीमुळे हे सगळे नारळ आहेत ते भाविकांना वाटले जातात आणि वैशिष्ट्यपूर्ण परंपरेचं मंडळ म्हणून या मंडळाकडे पाहिलं. आरती ही आहे या मंडळाची चुकवत कोणी भाविक नाही. मोठ्या प्रमाणात भाविक या आरतीसाठी दाखल होत असतात आणि नारळ अर्पण करण्याची परंपरा या मूर्तीला आहे ती पाहायला मिळते. ट्रकभर आहे ते नारळ दरवर्षी जमा झाल्याचं पाहायला मिळते. कोल्हापुरातला आणखीन एक लोकप्रिय मंडळ म्हणजे दिलबहार तालीम मंडळ. याच मंडळानं सुद्धा न्यूज 18 लोकमतच्या या स्पर्धेमध्ये आहे ते आपला सहभाग नोंदवत अंतिम फेरीपर्यंत धडक आहे ती दिलेली आहे आणि या मंडळाची मूर्ती आहे ती आपण पाहू शकता. या गणेश मूर्तीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते भाविक या ठिकाणी येत असतात. अगदी शास्त्रोक्त पद्धतीनं या ठिकाणी पूजा अर्चा आहे त्या गणपती असेपर्यंत केल्या जातात. विधिवत सगळ्या पूजा करणारं मंडळ म्हणून या मंडळाची ओळख आहे. खरं तर या मंडळाची स्वतःची एक फुटबॉल टीम आहे आणि या फुटबॉल टीमच्या माध्यमातून तरुणांना एक दिशा देण्याचं काम आहे ते या तरुण मंडळानं केलेलं आहे. अनेक खेळाडू आहेत ते शासकीय सेवेमध्ये या मंडळाचे जाऊन पोहोचलेले आहेत. मंडळाचे पदाधिकारी पद्माकर कापसे आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडून जाणून घ्या. तो दिलबहारचा हा गणेशोत्सव एक लोकोत्सव, एक धर्मोत्सव म्हणून आम्ही साजरा करतो. त्याची सुरुवात खूप जुनी आहे, परंतु 2009 साली 125 वर्ष या संस्थेला झाली. त्या वर्षापासून दख्खनचा राजा हे श्री ज्योतिबा हे करवीरचं दैवत आहे, त्याचं बिरुद घेऊन आम्ही या दख्खनचा राजा नाव देऊन या मूर्तीची प्रतिष्ठापना दरवर्षी करतो. यंदाची मूर्ती ही जवळपास 16 ते 17 फूट उंचीची आहे प्रभावळसह आणि आयुध आहेत
आणि या मंडपामध्ये पौराणिक धार्मिक अशा अर्थानं वेगवेगळे देखावे आम्ही साजरे करतो. जवळपास दरवर्षी 1000 किमान रोपांचं वाटप आम्ही करतो. वृक्ष लावा आणि निसर्ग आपण जतन करूया अशा अर्थाचा तो संदेश आहे. नक्कीच या ठिकाणी या मंडळाची वैशिष्ट्य आणि या वर्षीचा गणेशोत्सव कशा पद्धतीनं होतोय हे आपण ऐकलं. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून हे मंडळ आहे ते कार्यरत आहे आणि या मंडळाची विसर्जन मिरवणूक सुद्धा आहे ते लक्षवेधी असते. न्यूज 18 लोकमतच्या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये कोल्हापूरच्या 5 मंडळापैकी एक मंडळ म्हणजे राधाकृष्ण तरुण मंडळ यांचा सुद्धा सहभाग आहे. दरवर्षी वैविध्यपूर्ण मंदिरं उभा करणं हे या मंडळाची खासियत आहे. तरुण मंडळाचे कार्यकर्ते सुद्धा मोठ्या उत्साहामध्ये दरवर्षी गणेशोत्सव साजरा करत असतात. विविध सामाजिक उपक्रम आहे ते साजरे करत असतात. आपल्यासोबत मंडळाचे पदाधिकारी आहेत. काय सांगाल यावर्षीचं काय वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळते? भारतातले कुठलेही मंदिर असू देत किंवा प्राचीन मंदिर असली हुबेहूब आपण 95 ते 100% आपण इथे त्यांची प्रतिकृती उभारण्याचा 100% प्रयत्न करतो. यावेळी आपण आपलं महाराष्ट्राचं आपल्या सर्वांचं आराध्य दैवत श्री विठ्ठल मंदिराची आपण इथे प्रतिकृती उभारण्याचा प्रयत्न केला आहे. सर्वप्रथम म्हणजे आपण बाहेर समाधी असेल, आपला प्रवेशद्वार असेल, त्यानंतर हा आपला आतला जो गाभारा आहे, त्यानंतर तसंच आपण मागच्या साईडला विठुमाऊलीची म्हणजे विठ्ठल आणि रुक्मिणीची आपण हुबेहूब मूर्ती आणि गाभारा आपण साकारलेला आहे. म्हणजे जेवढे पुढं केलेलं आहे सेम तसं मागं केलेलं आहे. यावेळी सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक भाविकांना पूर्णपणे आत येऊन बाबा आपल्याला पूर्ण मागे जाता येईल. मागून गाभाऱ्याचं पूर्ण विठुमाऊलीचं दर्शन करून इकडून आपल्याला असं बाहेर जायचं आहे. नक्कीच तर गर्दी खेचणारं मंडळ आणि विविध मंदिरांची प्रतिकृती करणारं मंडळ म्हणून हे पश्चिम महाराष्ट्रामध्ये मंडळ फेमस आहे. यावर्षी त्यांनी विठ्ठल मंदिराची प्रतिकृती आहे ती उभा केलेली आहे. तुम्ही सगळ्या गणेश भाविकांनी सुद्धा या दर्शनाचा आणि गणपतीच्या दर्शनासोबत विठुरायाच्या दर्शनाचा या ठिकाणी येऊन लाभ घेऊ शकता. आपल्याला मी खूप छान. गणपती बाप्पा तर नेहमी सुंदरच असतो. हो येस येस येस. हो आणि ऍक्च्युली कारण आता कोल्हापूरची आठवण मला येतच होती. इतके सीन्स देखावे बघायचे मिस करत होते मी, पण आता मजा आली पाहून. आणि माझ्या मातीतले सीन्स कसे असतात आम्ही तिथे सीन्स देखावे असं म्हणतो. सो तुम्हाला आवडले हे बघून छान वाटलं मला. आणि कोल्हापूर जसं तू म्हणलास पुरेपूर कोल्हापूर नादखुळा ठरलेलं होतं त्यांचं. आणि आम्ही जे व्हिडिओ मागवले होते त्यातनं नेमके कोणकोणते निवडायचे याची फार आमची कसोटी लागली. सगळेच खास होते सचिनजी मामा, सगळेच उत्तम होते. पण त्यातनंही जे मापदंड जे नियम आम्ही ठरवले होते त्यातनं काही व्हिडिओज आम्ही निवडले आणि दाखवलेले आहेत. चला सगळ्यांना उत्सुकता आहे. यात आम्ही काही उत्तेजनार्थ पारितोषिक देतोय. तर मी तुलाच विनंती करेल ते कुठलेत आम्ही सांगतो. विशेष पारितोषिक आहेत 3 मंडळांना आहेत. त्यातलं प्रथम आहे छत्रपती संभाजीनगर तरुण मंडळ, वा. द्वितीय आहे जय शिवराय तरुण मंडळ आणि तिसरं आहे राधाकृष्ण तरुण मंडळ शाहूपुरी. मनपूर्वक अभिनंदन. आणि विजेते आहेत. आणि प्रथम पारितोषिक प्रथम पारितोषिक माझा आवडता कोल्हापूरचा दिलबहार तालीम मंडळ. वा 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 वा, क्या बात आहे. एक नंबर या टीम कडनं त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि अशाच पद्धतीने वेगवेगळे देखावे आपण साकारत राहा. आणि हे थेट पारितोषिक आपण लगेच देणार आहोत. लगेच या सगळ्यांच्या उपस्थितीत जाऊयात कोल्हापूरमध्ये आहेत आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे जे या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांबरोबर आहेत. ज्ञानेश्वर, गणपती बाप्पा मोरया. विशाल, गणपती बाप्पा मोरया. संभाजीराजे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून या मंडळाबद्दल आहे ती माहिती जाणून घेऊया आपण. राजे, काय सांगाल या मंडळाला यावर्षीचं न्यूज 18 लोकमतचा अवॉर्ड मिळाले? कोल्हापूर जिल्ह्यातून हे मंडळ प्रथम आलेलं आहे. मी पहिलं न्यूज 18 लोकमत यांचा मनापासून आभार व्यक्त करतो. एक नाविन्यपूर्ण ही तुम्ही एक स्पर्धा घेतलेली आहे ज्याच्यात ह्यावेळी दिलबार तालीम मंडळ यांना पहिलं पारितोषिक मिळालेलं आहे. दिलबार तालीम मंडळ अनेक तालमीतले एक जुनी संस्था आहे. 148 वर्ष पूर्ण झालेत या संस्थेला आणि अनेक वर्षभर वेगळे विधायक कामं दिलबार तालीम मंडळाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात. न्यूज 18 लोकमतनी हे जे पारितोषिक त्यांना दिलेलं आहे, मी मनापासून दिलबार तालीम मंडळाचं आभार व्यक्त करतो, अभिनंदन करतो त्यांचं. आणि मला माझ्या हस्ते पारितोषिक ते द्यायला लागलेत याबद्दल मी न्यूज 18 लोकमतचं सुद्धा मी मनापासून आभार व्यक्त करतो.
मंगलमूर्ती